केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से शुरू हुए देश के पहले खासदार क्रीड़ा महोत्सव का 8वां पर्व इस वर्ष 31 मई से 7 जून 2026 तक नागपुर में आयोजित किया जाएगा। बढ़ती गर्मी और तापमान को देखते हुए इस बार महोत्सव को केवल नागपुर शहर के खिलाड़ियों तक सीमित रखा गया है। सभी मैदानी प्रतियोगिताएं रात के समय आयोजित की जाएंगी। आयोजक के संयोजक विधायक संदीप जोशी और सह संयोजकों ने खेल परंपरा को कायम रखते हुए इस वर्ष भी भव्य आयोजन करने का निर्णय लिया है। आयोजकों का कहना है कि गर्मी के बावजूद खिलाड़ियों का उत्साह कम न हो, इसीलिए प्रतियोगिताओं का समय और स्वरूप विशेष रूप से तैयार किया गया है। इस वर्ष खासदार क्रीड़ा महोत्सव में कुल 18 खेलों को शामिल किया गया है। प्रतियोगिताएं नागपुर शहर के 20 अलग अलग मैदानों पर आयोजित होंगी। इनमें कुश्ती, मैराथन, खो-खो, बैडमिंटन, एथलेटिक्स, कबड्डी, स्विमिंग, बास्केटबॉल, चेस, कैरम, वॉलीबॉल, योगासन, जिम्नास्टिक, स्केचिंग, टेबल टेनिस और सॉफ्टबॉल जैसे खेल प्रमुख रूप से शामिल हैं। महोत्सव के लिए कुल 57,63,000 रुपए की पुरस्कार राशि घोषित की गई है। विजेता खिलाड़ियों को ट्रॉफी और मेडल भी प्रदान किए जाएंगे। आयोजन की जिम्मेदारी डॉक्टर पीयूष आंबुलकर, डॉक्टर पादाकर चारमोड़े, सचिन देशमुख, अशफाक शेख, डॉक्टर विवेक अवसरे, डॉक्टर संभाजी भोसले, अमित संपत, नागेश सहारे, नवनीत तुली, सचिन माथनी, विशाल लोखंडे, संदेश खरे, लक्ष्मीकांत किरपाने, धनंजय उपासनी, सतीश वड़े, सुनील मानेकर, डॉक्टर सौरभ मोहर, प्रकाश चंद्रायन और नीरज दोनतुलवार सहित सहसंयोजकों की टीम संभालेगी। माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनामधून खासदार क्रीडा महोत्सव या वर्षी आम्ही घेतो। हे 8वं वर्ष आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये याचं आयोजन आम्ही करत असतो। यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे आम्हाला त्याचं आयोजन करता आलं नाही। यावेळेला घ्यावा की नाही या संभ्रमामध्ये आम्ही होतो, परंतु खंड पडू नये याकरता आम्ही निर्णय घेतलेला आहे की मर्यादित स्वरूपात शहर लेवलवरती, सिटी लेवलवरती या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करावं आणि त्यामुळे 31 मे ते 7 जून केवळ 18 गेम्स करता मर्यादित अवस्थेमध्ये ज्याची जबाबदारी आमच्या सर्व सहसंयोजकांनी घेतलेली आहे, ते 18 गेम्स सुरू करावे। 31 मेला सकाळी 5:30 वाजता मॅरेथॉननी याचं उद्घाटन करावं यशवंत स्टेडियमला आणि त्यानंतर उर्वरित दिवसांमध्ये 7 तारखेपर्यंत संध्याकाळी रोज 6:30च्या नंतर वेगवेगळ्या क्रीडांगणांवरती याचं आयोजन करावं आणि एक मोठा महोत्सव या ठिकाणी व्हावा। पुढचा महोत्सव नेहमीच्या हंगामाप्रमाणे 12 जानेवारी पासून आम्ही त्याचा प्रारंभ करू। अद्यापपर्यंत हे निश्चित व्हायचं आहे। माननीय नितीनजी गडकरी मात्र दोन्ही कार्यक्रमांना म्हणजे 31 मेला यशवंत स्टेडियम मॅरेथॉनच्या ठिकाणी उद्घाटनाला आणि त्याचप्रमाणे 7 जूनला सुरेश भट सभागृहामधील समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील। माननीय मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं। या ठिकाणी 18 गेम्स मध्ये कबड्डी आहे, खो खो आहे, ॲथलेटिक्स आहे, कुस्ती आहे, चेस आहे, बास्केटबॉल आहे, कॅरम आहे, सॉफ्टबॉल आहे। या पद्धतीच्या 18 गेम्स आम्ही निश्चित केले। क्रीडाप्रेमी आहे आणि खेळाडू आहे, त्यांना काय तुम्ही आवाहन करणार आहे या माध्यमातून? मला कल्पना आहे की अनेक क्रीडाप्रेमींचा आपापल्या गेम्सचा जर समावेश नसेल तर त्यांचा भ्रमनिरास होणार आहे, परंतु उन्हाची खबरदारी लक्षात घेता हे करणं नाईलाजानी का होईना आम्हाला आवश्यक होतं। जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्देश दिलेले आहेत, त्यांच्या निर्देशांचं पालन करून केवळ संध्याकाळच्या 3-3.5 तासामध्ये हे सर्व गेम एवढ्या मोठ्या प्रमाणात घेणं असंभव होतं आणि त्यामुळे निराश न होता आपण आपली तयारी सुरू ठेवावी। जे 18 गेम्स आहेत त्या 18 गेम्समध्ये यावं। मॅरेथॉन असेल, मॅरेथॉनमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये 12 जानेवारी पासून पुन्हा नवीन हंगाम क्रीडा महोत्सवाचा होणार आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।